नमस्कार भावांनो, कशा आहात? तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये बॉलिवूड किडामध्ये तुमचं स्वागत आहे. हा व्हिडिओ पाहण्याअगोदर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझे चॅनल नवीन आहे, माझ्या चॅनलला सपोर्ट करा. आपण मायासभा हा चित्रपटाबद्दल रिव्ह्यू पाहणार आहोत. राही अनिल बर्वे दिग्दर्शित मायासभा द हॉल ऑफ इल्युजन हा एक रात्रीत घडणारा चित्रपट आहे. कमी पात्राचा हा एक गडद चित्रपट आहे. प्रायोगिक थरारपट आहे जो मानवी लोभ, स्मृती आणि भ्रमावर भाष्य करतो. तुंबड फिल्म दिग्दर्शक हा चित्रपट जावेद जाफ्रीच्या कसरदार अभिनयासाठी, अनोख्या कथानकासाठी आणि उत्कृष्ट तांत्रिक बाजूसाठी पाहिला जातो. ह्या चित्रपटाचे कथानक आणि दिग्दर्शन. चित्रपट एका पडक्या सिनेमा थिएटरमध्ये घडतो. राही अनिल बर्वे यांनी लोभ ही संकल्पना वेगळ्या प्रकारे ह्या चित्रपटामध्ये मांडलेली आहे. तुंबडपेक्षा हा चित्रपट अधिक शांत पण बौद्धिक थरार आहे. ह्या चित्रपटामध्ये अभिनय. जावेद जाफ्री यांनी परमेश्वर खन्ना या गंभीर भूमिकेत उत्तम अभिनय केलेला आहे. मोहम्मद समद, वीणा जामकर आणि दीपक दामले यांची या चित्रपटामध्ये चांगल्या प्रकारे भूमिका यांनी बजावलेली आहे. चित्रपटाचा अनुभव तुम्हाला सांगायचं म्हणजे हा चित्रपट डार्क थ्रिलर प्रकारातील असून प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. काहींच्या मते याला अंडरवेल्मिंग अपेक्षापेक्षा कमी म्हटले असले तरी चित्रपट निर्मितीचा हा एक उत्तम भाग मानला गेलेला आहे. ह्या चित्रपटाला रेटिंग 5 पैकी 2.5 असे मिळालेले आहे. थोडक्यात तुम्हाला सांगायचं म्हणजे ज्यांना कल्ट क्लासिक किंवा मानवी मानसिकतेचा शोध घेणारे सिनेमे आवडत असतील तर त्यांनी हा चित्रपट एकदा पाहण्यासारखा आहे. हा चित्रपट खूप चांगला आहे, तुंबाडसारखाच आहे आणि ह्या चित्रपटामध्ये लोभ संकल्पना मांडलेली आहे आणि या चित्रपटामध्ये जावेद जाफ्री यांनी चांगल्या प्रकारे भूमिका केलेली आहे. या चित्रपटामध्ये सर्व कलाकारांनी चांगल्या प्रकारे भूमिका केलेली आहे आणि या चित्रपटामध्ये असे सीन्स आहेत की तुमचे मन विचलित होऊ शकते आणि हे चित्रपटामध्ये सीन जबरदस्त आहेत आणि सर्वांनी चांगल्या प्रकारे ॲक्टिंग केलेली आहे. हा चित्रपट तुम्ही थिएटरमध्ये जाऊन पाहावा. हा चित्रपट रिलीज झालेला आहे आणि हा चित्रपट लोकांना खूप आवडत आहे. तसेच हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद. थँक्यू.